अभिनंदन मंडळी, तुम्हा सगळ्यांचं मनःपूर्वक अभिनंदन. बसा बसा. वागणेस. हो सर. सर्वप्रथम तुम्हा सर्वांचंच साहेबांच्या वतीने आणि माझ्या वतीने मी अभिनंदन करतो आणि आजच्या या भरघोष यशाबद्दल मी त्या देवाचे आभार मानतो ज्यानं आपल्याला जनतेसाठी काहीतरी करून दाखवण्याची फार मोठी संधी दिलेली आहे. आणि त्या संधीचं सोनं करण्यासाठी म्हणून आपल्याला काय काय करायचंय त्या दृष्टीने आपलं पहिलं पाऊल कुठलं असेल हे ठरवण्यासाठीच ही मीटिंग आज इथे आपण बोलवलेली आहे. मी मीटिंग पूर्वी अजेंडा वाचून दाखवतो. अरे राम राम मंडळी. परशुराम किल्लेदार तर्फे तुमचं अभिनंदन बरं का सर्वांचे. हर्षो, काय तुझं? दादा तुझी परवानगी असेल तर तुझ्या मीटिंगला थांबलं तर चालेल का रे? तुझं काय काम आहे इथे? असं नाही म्हणले, इथे उभं राहिलो तर जरा ज्ञानामध्ये भर पडेल. नाही काय बोलणार नाही मी. कप गुमान इथे उभं राहील, नुसतं ऐकेन कानाने. राहू उभा राहू. ठीक आहे. थँक्यू. असं का वागताय माझी? माझं काही चुकलंय का? आता फोन ठेव, नंतर बोलू आपण. एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्या वारसाने जर का किल्लेदारांच्या घरावर राज्य करावं असं तुम्हाला वाटत असेल ना, तर त्याच्यासाठी तुम्हाला मी उपयोगी पडणारे सुमित्रा नाही. आणि त्याच्यासाठी सगळ्यात आधी ना जानकीचं पोर गमेलं पाहिजे त्या पोटातच. आता गप्पस की, नंतर बोलूया. फोन ठेव, नाही तर फोन सकट कान फोडून टाकेन. काय म्हणालीस तू? हा? अच्छा, हे तुझं खरं रूप. हा? सुगंधा, का केलंस तू असं? तुम्ही ते तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. गैरसमज आतापर्यंत झाला होता माझा. सुगंधा, आता मला सगळं कळलंय. तुझ्या बाबतीत जो काही निर्णय घ्यायचा आहे ते नरसिंह भाऊजीच घेते. कळलं? त्यांना नका सांगू. ते हाकलून देतील ना मला घरात. सुमिताई नको, सुमिताई नका जाऊ मला. सुगंधा किचन मध्ये जानकी वहिनींना भाजलंय. हो, गॅसचा भडका उडाला आणि घरात एक नवा किल्लेदार जन्माला येणार आणि त्याच वेळी एक किल्लेदारीण कमी होणार. पुढे येऊ नका. पाया पडते तुझ्या. सुगंधा, जीवला सोड ग. आपल्या दोघींमध्ये ती नको ग. माझं खरं रूप कळलंय ना तुला? हा, दाखवते ना आता मग माझं खरं रूप काय ते. सुगंधा, बघ तो काही वाद आहे तो आपल्या दोघींमध्ये ना. मग जीवला नको ग मध्ये घेऊ. बघ तुला जी काही शिक्षा द्यायची ना ती मला दे. सोड ग. तुला शिक्षा पाहिजे? तुला देऊ शिक्षा? खाली उडी मार. अरे खाली मार. जानकी, काय झालं तुला? काही नाही झालंय मला. तुम्ही शांत व्हा. मला शांत व्हा. साहेब, तर तुला काय झालं घाबरायला? सुमित्रा वहिनी गच्चीवरून खाली पडल्या. काय?